उमेश, आता मी तुला माझ्या घरातली एक एक रूम व्यवस्थित फिरून दाखवणार आहे. त्यामुळे तुला नक्की अंदाज येईल की माझं घर कसं आहे आणि त्यानुसार तू तुझे सजेशन सांग. तुला मगाशी सगळ्यात पहिल्यांदा मी बाहेरून माझा पहिला फोटो टाकलाय घराचा. त्याच्यानंतर हा एंट्रन्स, हे 4 फूट बाय साधारण 7 फुटाचं हा दरवाजा आहे. आणि हे सगळं जे इथलं साहित्य आहे ते बार्माटिकमध्ये केलेलं आहे. आणि ह्याला खालच्या साईडला जर सगळीकडे जर तू बघितलंस तर ह्याला इटालियन मार्बल फक्त गॅस खोलीला आहे, बाकी कुठल्याही ठिकाणी इटालियन मार्बल नाही. याच्यानंतर या खोलीची जी रेंज आहे त्या खोलीची रेंजमध्ये जर असं पाहिलं तू तर ही साधारण 15 फूट अशी लागली आहे, 15 फूट. आणि ही जी उभी अशी रुंदी यायची तर ही साधारण 25 फूट आहे. 25 फुटाला मी इथं टीव्ही लावलेला आहे. हा इथे टीव्ही आहे आणि टीव्हीच्या शेजारी इकडच्या साईडला ह्याच्या मागच्या साईडला थोडंसं आर्टिफॅक्ट्स वगैरे असं ठेवायला जागा केली आहे. हे जर तू या पद्धतीचं बघू शकतोस काय केलंय ते. याच्यानंतर इकडच्या साईडला जर तू टीव्हीच्या शेजारी बघितलं तर इकडून किचनला जायला आतल्या साईडला दरवाजा आहे, परंतु इथं दरवाजा केलेला आहे, जागा रिक्त ठेवली आहे. इथं दरवाजा करू का नको हे अजून नक्की ठरलेलं नाही माझं. त्याच्यानंतर जुनं बांधकाम आहे. इकडच्या साईडचा जो दरवाजा आहे तो माझ्या मधल्या खोली जायला केलेला आहे. इथं थोडंसं माझं वेस्टेज साहित्य वगैरे रिकामं साहित्य ठेवलेलं असतं. आणि इथून हा जो भाग सगळा जो तू बघतोयस असा, या ठिकाणी मला सिटिंग अरेंजमेंट करायची. साधारण माझ्या डोक्यात अंदाज असा आहे, हा जो इथला भाग आहे इथे साधारण त्या खिडकीची उंची खालून खूप कमी, साधारण ही 2 फूट ते 2.5 फूटच्या दरम्यान आहे उंची. तर त्याच्यामुळे मला इथं मोठ्या खुर्च्या वगैरे ठेवायच्या नाही. इंडियन सिटिंग पद्धत जर असेल, खाली थोडीशी वरून इथपर्यंत, किंवा जास्तीत जास्त दिवाण ठेवायचं असेल तर मला इथे ठेवायचं आहे. किंवा आता मॉडर्न पद्धतीमध्ये लाउंजर एक म्हणतात, लाउंजरचे एक प्रकार असतो की जेणेकरून पडून त्या माणसाला इथं टीव्ही बघता येईल. या पद्धतीनं मला इथे करायचं आहे. इथे आता जिथं तू टिपॉय पाहतोस तिथे मला एक थोडंसं छोटंसं चौकोनी टिपॉय हवंय की जेणेकरून आपल्याला इथं लांबून शूटिंग इथं जेणेकरून आपल्याला इथं टेलिफोन किंवा वायफायची सुविधा किंवा आणखी 2-4 गोष्टी मोबाईल चार्जिंगला ठेवायचे वगैरे. आणि इथून एक्सपेक्टेड मला इथपर्यंत 3 सीटर सोफा. तो सोफा मला असा हवाय की ज्याला नेकरेस्ट मिळेल, मी मान टेकून टीव्ही बघू शकेल. त्यामुळे त्याला मला कम्फर्ट लेवल जास्त महत्वाचे. आणि त्या सोफ्याची जी हात असतील हँडरेस्ट ते मला प्लेन हवेत, असे उभे असे वगैरे नकोय, प्लेन हवेत की जेणेकरून एखादं खाताना समजा एकदा वेफर्सची डिश ठेवता आली मला तिथे, कांद्या पोहे खाताना काय ठेवता आले तर ते प्लेन हवेत मला. साधारण आर्मरेस्ट मला प्लेन हवे तिथं. आणि मागं नेकरेस्ट हवाय, नेकरेस्टच्या वर पण नको, नेकरेस्टच्या खाली पण नको. ह्याच्यानंतर जसं पलीकडच्या साईडला आहे जरा मागणं करा, जसं इकडच्या साईडला आहे तसं इकडच्या साईडला मला एक टिपॉय हवाय. आणि इथे एकतर 3 सीटर सोफा तरी, किंवा माझ्या डोक्यात होतं की 2 सीटर एक प्रकारचे तुमचे रिक्लायनर असतात त्या पद्धतीचा हवाय. इथल्या साईडचा रिक्लायनर कदाचित मूव्ह करता येतो, असा इकडे फिरवता येईल. टीव्हीच्या साईडला जर तोंड करून माझ्या आईने बघू शकली तर इथल्या व्यक्तीला टीव्हीकडे तोंड करून टीव्ही पाहताना पॉसिबल होईल. त्याच्या साईडनं माझ्या डोक्यात असं होतं की इथं 2 रिक्लायनर ठेवायचे, एकाचे पाय वर जाणार आहेत, एक रोटेटिंग असेल, इकडच्या साईडला तोंड करून ठेवायचं. ही संकल्पना तुला कशी वाटते बघ. म्हणजे ह्या पद्धतीनं इथं 2 साईडला 2 रिक्लायनर किंवा 2 सिंगल सीटर आणि इकडच्या साईडला 3 सीटरचा सोफा आहे. इकडे लाउंजर किंवा इंडियन पद्धत राहील. या पद्धतीनं मला इथली अरेंजमेंट करायची. इथं एसी साठी एक पॉइंट काढलेला आहे, एसी लावू का नको हे अजून ठरलेलं नाही. आता ह्या खोलीमध्ये ते वरचे 4 साईड जे दिसत आहेत ते 5.1 स्पीकर सिस्टीम साठी केलेले आहेत. ह्या दोन्ही साईडला इथं आणि याच्या दुसऱ्या साईडला खोलीच्या खांबाच्या जवळ लावण्यासाठी काय आर्टिफॅक्ट्स म्हणजे आपण लाईट्स असतात ना, वॉल लाईट्स वगैरे, खाली लाईट टाकायला किंवा छोटी झुंबरी ह्या टाईपला. आणि इथं मोठ्या झुंबरासाठी मी जागा ठेवलेली आहे. मला एक्सपेक्टेड असं साधारण की जे थाळी झुंबर असतं गोल, साधारण 30 इंचाचं किंवा 24 इंचाचं, तर इथं परफेक्ट बसू शकतं असं मला वाटतं. तू बघितलं. आणि मग हे झाल्यानंतर इथं एक मला 3D म्युरल बसवायचं आहे. सायलेंट वगैरे या घराची आयडेंटिटी इथनं शूटिंग करायची. ह्याला लाईटसाठी इथे एक पॉईंट ठेवलेला आहे दोन्ही, की जेणेकरून इथं एवढा साईजचं एखादा म्युरल वगैरे ज्याच्यावर कंटिन्यू लाईट पडून ठेवता येईल.
3D पोस्टर वगैरे शक्यतो असण्यापेक्षा म्युरल चांगलं वाटेल. पूर्वी मी कृष्णाचं पाहिलं होतं, चांगलं वाटलं होतं, पण देवाचं शक्यतो का नको ठेवत मी गणपतीचं वगैरे जी पूजा करता येणार ना आपल्याला, म्हणून ते शक्यतो मी करत नाही त्या पद्धतीने. आणि इथं मग होम थिएटर वगैरे सिस्टीम काय असेल ते आपल्याला लावता येईल. टीव्ही माझा 55 इंची असेल, कदाचित फ्युचरमध्ये 65 इंची पण असेल. अजून तुला याच्यात काय करता आलं तर बघ, तिकड साईडला जर तू वर बघितलंस तर इथं फॉल सिलिंग आहे दोन साईडमध्ये. ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार ठेवलेले आहेत. जर तू आता बघितलंस तर टोटल व्हाईट लाईट सुद्धा आहे आणि व्हाईट लाईट्स मधले येलो लाईट्स आहेत. येलो लाईट्स इफेक्ट आता घालवतो सगळा. तू जर बघ ह्या व्हाईट लाईट्स तुला आता व्यवस्थित रूम मध्ये दिसतील सगळ्या. हा संपूर्ण व्हाईट लाईट मध्ये. आणि आता तू येलो लाईट मधला इफेक्ट एक बघ. हा येलो लाईटचा हा रात्रीच्या वेळी हा इम्पॅक्ट खूपच छान दिसतो. तुला त्याचं माहितीच आहे ऑब्व्हियसली जास्त, म्हणून हे चांगलं केलं. आणि वरच्या साईडला हे जे आहे ते RGB केलेले आहेत. तर याच्यामध्ये शक्यतो तू मग मला सिटिंग अरेंजमेंट कशी करायची आणि झुंबर आणि साईड लॅम्प्स आणि इथं म्युरल्स कसला लावायचा, त्याला लाईट्स कशी लावायची, ह्या दृष्टिकोनातून या खोलीतलं मला इंटेरियर एक्सपेक्टेड आहे. आता या खिडकीच्या संदर्भात आता कसं झालेलं आहे, ह्या खिडक्या माझ्या इथं वुडन आहेत. आता मी कुठे काच लावलेली आहे. काच का लावलेली नाही कुठे, की बऱ्याच वेळा घरात मी आत असताना ह्या खिडक्या एकदा लावल्या की माझा जगाशी संपर्क तुटून जातो. बाहेरच्या माणसाला मी कसा आहे किंवा काय जेवण बसले हे कळायची गरज भासत नाही. तर त्यामुळे ह्याला मी वुडन केलं संपूर्ण, कुठल्या प्रकारची काच नाही. आणि मला एक्सपेक्टेड नाही इथं की कुठं पडदा लावायची. त्यामुळे या खोलीला मी कुठे पडदे लावलेले नाही. एवढी एकच खोली जिथं आहे की पूर्ण वुडन खिडकी आहे आणि संपूर्ण बारमाटिक मध्ये गेलेले आहे, मोठ्या खिडकी आहेत. त्यामुळे तो विषय संपेल असं वाटतंय. मग मला तुझ्या ह्यानं आता ह्याच्यात काय चेंजेस असतील त्याच्या पद्धतीने तू सांगू शकतो.